केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर वक्फ अमेंडमेंट काय घाई होती 2 तारखेला लोकसभेत, 3 तारखेला राज्यसभेत, 4ला राष्ट्रपतीकडे, 5ला कायदा, म्हणजे वक्फ जमिनीच्या अनेक जमिनी बळकावण्याची पूर्वतयारी सरकारने केली होती। फक्त कायद्याची अडचण होती। कायदा केल्याबरोबर की अशा पद्धतीने ते ॲक्शन मोडमध्ये आले। हे यूपीमध्ये जमिनीवर ज्या पद्धतीने कब्जे करण्याचं काम सुरू आहे याच्यावरून स्पष्ट होते। आमचं असं म्हणणं आहे की हा वक्फ संशोधन कायदा जे आणण्यात आलेला आहे तो संविधानाच्या 25, 26 आणि 29 मूलभूत अधिकारावर आक्रमण करतोय, म्हणून आम्ही या कायद्याच्या विरोधाने निषेध करत आहोत। दुसरा मुद्दा, वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये जे कायदा बनवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या संपत्तीवर मुसलमानांचाच कब्जा राहिला पाहिजे, त्यांनीच ते संचलन केलं पाहिजे। पण 2 नॉन मुस्लिम सदस्य याच्यामध्ये घुसवण्याचं जे कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे हे त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप आणि अतिक्रमण आहे असं मी मानतो। याच पद्धतीने कलेक्टरला दिलेला वास्तव अधिकार आणि हायकोर्टात सिव्हिल लिटिगेशन करण्याचं जे प्रावधान आहे हे पण हे वक्फच्या विरोधातलं आहे। हे फक्त मुसलमानांच्या वक्फ बोर्डाच्या विरोधातच आहेत असं नाही, तर मराठवाड्यातल्या मंदिर आणि मठ जमिनीसाठी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचं काम भाजप सेनेच्या सरकारनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 24 मध्ये केलेलं आहे। यावरून मराठवाड्यातल्या मंदिर आणि मठाच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 आले तर हे जमिनी विकून टाकण्याचे अधिकार त्यांना भेटतील आणि सगळी संपत्ती विकून टाकतील। याच पद्धतीनं नांदेडमध्ये सचखंड साहेबाचं जे गुरुद्वारा आहे त्याचा एक बोर्ड आहे, 1956चा ॲक्ट आहे, त्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून त्याचा अध्यक्ष सरकार निवडेल, सरकारी सदस्य 2 पेक्षा अधिक संख्येने राहतील आणि दखनी शिखांच्या बोर्डामध्ये दखनी नसलेला देशात जगातला कोणताही भारतीय शीख हा लढू शकतो किंवा सदस्यांनी चेअरमन होऊ शकतो, असे अमेंडमेंट केले 2015 मध्ये फडणवीसांनी। याचा अर्थ आहे की बीजेपीनं गुरुद्वाराची जमिनी हडपण्याचे काम केलेलं आहे। महाबोधी महाविहाराचं आंदोलन चालूच आहे, जे बौद्धांच्या हक्काचं संस्था मंदिर आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण अध्यक्ष आणि 5 ब्राह्मण सदस्याचं 49 मध्ये कायदा करून घेतला, म्हणजे तिथं अतिक्रमण केलेलं आहे। याच पद्धतीनं RSSचं मुखपत्र ऑर्गनायझरच्या पोर्टलवर बातमी आली की ख्रिश्चनांच्या चर्चेसच्या अधीन लाखो एकर म्हणजे मिलिटरीपेक्षाही जास्त जमीन आहे। याचा अर्थ आहे की आता ख्रिश्चनांच्या चर्चेच्या संपत्तीवर सुद्धा या RSSचा आणि BJP सरकारचा डोळा आहे, म्हणून या विरोधामध्ये सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन लढाई लढली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे। हां, ज्या पद्धतीनं तामिळनाडू आणि अनेक राज्यांनी जाहीर केलं की आमच्या राज्यामध्ये आम्ही हा कायदा लागू करणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये BJPची सरकार असल्यामुळं हा काळा कायदा ते लागू करू शकतात, म्हणून वंचित बहुजन आघाडी हायकोर्टामध्ये या कायद्याला असंवैधानिक आहे, महाराष्ट्रात लागू होता कामा नये ही पिटिशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत आणि वक्फच्या विरोधात तर आम्ही अपील करूतच, पण जमिनी मंदिर आणि मठाच्या जमिनीचं जे नोटिफिकेशन आहे ते आणि गुरुद्वारा बोर्ड ॲक्टच्याही विरोधामध्ये आम्ही ती बाजू